कोल्हापूरमधून संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारं अतिशय खळबळजनक असं एक प्रकरण उघडकीस आलंय। या ठिकाणी एका नराधम बापानं स्वतःच्याच दोन्ही अल्पवयीन मुलींच्या शरीराचे अक्षरशः लचके तोडलेत। हे प्रकरण कदाचित उघडकीस आलं देखील नसतं, मात्र हे उघडकीस आलं कसं आणि आता या नराधमाच्या विरोधात कोणती कारवाई झाली आहे हेच जाणून घेऊयात। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। कोल्हापूरच्या गांधीनगर भागातली ही सगळी घटना आहे। या गांधीनगरमध्ये 4 लोकांचं एक कुटुंब वास्तव्याला आहे, ज्यात अर्थातच पती पत्नी आहेत आणि त्यांच्या 2 मुली आहेत। मोठी मुलगी ही 16 वर्षांची आहे, लहान मुलगी ही 13 वर्षांची आहे आणि हा सगळा जो काही प्रकार आहे तो गेल्या वर्षभरापासून जवळपास सुरू होता। मे 2025 पासून वगैरे हे सगळं सुरू असण्याची शक्यता आहे। अर्थात या सगळ्यामध्ये घडलंय काय मुळात, तर असं घडलंय की जो या प्रकरणामधला या कुटुंबाचा प्रमुख ज्याला म्हटलं जातंय तो नराधम राक्षस वृत्तीचा बाप म्हणजेच या मुलींचा वडील हा स्वतः गवंडी काम करतो, व्यवसायानं तो गवंडी आहे आणि त्याची पत्नी सुद्धा अशीच लहान मोठी कामं करून त्यांचं घर चालवते। मात्र हाच नराधम सतत दारूचं व्यसन त्याला असल्यामुळे दारूच्या नशेत असायचा। याच सगळ्या नशेमध्ये त्याने चक्क वर्षभरापासून त्याच्याच दोन्ही मुलींचं लैंगिक शोषण करायला सुरुवात केलेली होती। ज्या वेळेस त्याची पत्नी घरामध्ये नसायची त्यावेळेस हा विकृत राक्षस स्वतःच्याच मुलींवरती लैंगिक अत्याचार करायचा आणि नंतर त्यांना जीवे मारण्याची धमकी द्यायचा। आईला काहीही सांगायचं नाही, बाहेर कुठेही कशाचीही वाच्यता करायची नाही अशी धमकी दिली जात होती। या मुली सुद्धा स्वतःच्या जीवाला घाबरून या सगळ्यामध्ये कुणाला काहीही सांगत नव्हत्या। मात्र घडलं असं की काही दिवसांपूर्वी यातली जी लहान मुलगी आहे, 13 वर्षांची मुलगी आहे केवळ, या 13 वर्षांच्या मुलीच्या पोटात अचानक खूप जास्त दुखायला लागलं आणि तिला काहीच सुधरत नव्हतं। त्यानंतर मात्र तिनं तिच्या आईला जी काही सत्य परिस्थिती होती, जे काही तिच्यासोबत घडत होतं, हे सगळं काही सांगितलं। त्यावेळेस मात्र या आईच्या पायाखालची अक्षरशः जमीन सरकली। आपला स्वतःचा नवरा आपल्याच दोन्ही मुलींच्या बाबतीत असं काहीतरी करू शकतो हे खरं तर त्यांनाही वाटत नव्हतं। मात्र जेव्हा त्यांना हे सगळं कळलं, त्यांनी अतिशय प्रसंगावधान दाखवत तातडीनं आपल्या नवऱ्याला या सगळ्याचा जाब विचारला। त्यावेळेस हा नराधम उलट आपल्या पत्नीलाच भांडू लागला, हे सगळं कुठेही बाहेर सांगायचं नाही असं म्हणून पत्नीलाच उलट्या धमक्या देऊ लागला। त्यानंतर मात्र या प्रकरणामधल्या या पीडित मुलींची जी आई आहे त्यांनी अतिशय धीरानं आणि धाडसानं या सगळ्यातली भूमिका घेतली की त्यांनी गांधीनगर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन स्वतःच्याच पतीच्या विरोधातली तक्रार दाखल केली। आता या प्रकरणामध्ये पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे आणि गांधीनगर पोलिसांनी सुद्धा प्रकरणाचं सगळंच गांभीर्य ओळखून तातडीनं त्याच्या घरी जाऊन त्याला अटक सुद्धा केलेली आहे आणि सध्या हा नराधम राक्षस पोलिसांच्या कोठडीमध्ये आहे। त्यामुळे हे प्रकरण उघडकीस आल्याच्या नंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे। स्वतःच्याच मुलींबरोबर असं करणारा एखादा राक्षस समाजामध्ये फिरत असेल तर तो इतर मुलींच्या बाबतीत काय करू शकतो याचा विचारही करत नाही आणि त्यामुळेच अशा पद्धतीच्या आरोपींविरोधात तातडीनं आणि गंभीर कलमांतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजेत व त्यांना शिक्षाही झाली पाहिजे अशी मागणी आता जोर धरताना पाहायला मिळते। अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी। आपला महाराष्ट्र, आपली बातमी। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।